श्री साम्राज्य न्यूज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचे प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आपल्याला मिळाला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार, यामध्ये कुठलीही शंका नाही। या देशातील युवकांना सुद्धा हे मान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज कल्याण येथे केले। विकसित भारत संकल्प यात्रा या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत असताना केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर कराड जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कोलम बस स्टॉप शेजारी कल्याण मुरबाड रोड गोवेली या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी मुरबाडचे आमदार किसन कथोरे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभाई धुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदिया, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, रामदास दोन, जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, कल्याण तहसीलदार जयराज देशमुख, गट विकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारत मासाळ, कोलमचे सरपंच राजेश भोईर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, इतर विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर कराड म्हणाले की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये देशाची तसबीर आणि तकदीर बदलली आहे। हा देश एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतोय। देशाचा सन्मान संपूर्ण जगभरामध्ये उंचावलेला आहे आणि आज श्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेत जवळजवळ 3000 खेड्यांमध्ये श्री मोदी यांनी मार्गदर्शन केले आहे। त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। भारत देशाची 140 कोटी जनता हा माझा परिवार आहे आणि मला कोणतीही जात नाही। जात जर म्हणत असाल तर माझी जात युवा, माझी जात महिला, माझी जात किसान, माझी जात गरिबी आहे। हे सांगितल्यामुळे संपूर्ण देशातील गरिबी हटवणार। जोपर्यंत या देशातील नागरिक सुखी समृद्धी होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि मी थकणार नाही, असा संकल्पच त्यांनी केला आहे। ते म्हणाले, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या 3 मुख्य गोष्टी आहे। एक, वेगवेगळ्या केंद्रातील योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवणे। 2, ज्यांना योजना पोहोचल्या आहे त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला हे तपासणे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जन चळवळ उभी करणे। या चळवळीच्या माध्यमातून गोरगरीब, शेतकरी, युवा, महिला यांचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करणे, हा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे। प्रधानमंत्री श्री मोदी यांनी काही दिवसांपूर्वी माय भारत अशी एक संकल्पना मांडली आहे। त्यामध्ये युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे। भारत देश हा युवा देश आहे। 140 कोटी जनतेपैकी 65% जनता ही वय वर्ष 35 वर्षाखालची आहे आणि युवा म्हटले की नवीन उमेद, नवीन इच्छा, नवीन कार्यपद्धती, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची ताकद युवांमध्ये असते। म्हणूनच भारताचे भवितव्य खूपच चांगले आहे। भारताचा विकास होत आहे, आणखी विकास होणार। आदिवासी भाग, झोपडपट्टी भाग, शहरी ग्रामीण भाग अशा सर्व ठिकाणी या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे, असे सांगून डॉक्टर कराड यांनी नागरिकांना आवाहन केले की आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सामील व्हावे आणि आपण आपल्याबरोबर जनचळवळ उभी करून भारताचा विकास कसा होईल त्यासाठी प्रयत्न करावा। यावेळी डॉक्टर कराड यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विविध योजनांचे कार्डचे वाटप करण्यात आले। तर आमदार किसन कथोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अशा संकल्प यात्रेतील आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान श्री मोदी यांचे आभार मानले आणि या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छायादेवी सिसोदिया म्हणाल्या, विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात भिवंडी तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत येथून झाली। ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांना तो लाभ मिळवून देणे, विविध शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसार करणे असा उद्देश असून तालुक्यातील 46 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। यामध्ये बचत गटांचे उत्पन्न 1 लाखांपर्यंत नेण्याचा निश्चय आहे। यात्रेच्या माध्यमातून ग्राम स्वराज्य अभियान राबवले जात असून अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबवण्यात येते। केंद्र शासनाच्या 17 महत्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती असलेल्या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील ग्रामीण आणि तालुका स्तरावर व्यापक प्रचार प्रसिद्धी केली जाते।
तसेच नागरिकांकडून निवेदनही स्वीकारले जात आहे। चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र शासनाच्या विविध योजना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। या कार्यक्रमानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना झालेल्या लाभाबद्दल माहिती देण्यात आली। त्यानंतर लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड आणि जल जीवन मिशनचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमस्थळी आरोग्य तपासणीसह विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते। नागरिकांनी या स्टॉल्सला भेटी देऊन आरोग्य तपासणीसह विविध योजनांचा लाभ घेतला। यावेळी सर्वांना माननीय पंतप्रधान श्री मोदी यांचा विकसित भारत बनवण्याचा संकल्प संदेश ऐकवण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या लाभाविषयी अनुभव जाणून घेतले। योजनांची माहिती प्रत्येक वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री मोदी यांनी यावेळी केले। फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसिद्धी करीत आहे। या यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रधानमंत्री यांनी केले आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी मागच्या 10 वर्षामध्ये देशाचं तस्वीर आणि तकदीर बदललेलं आहे। हा देश एक विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतोय। देशाचा सन्मान संपूर्ण जगभरामध्ये उंचावलेला आहे आणि आज माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत संकल्प जवळजवळ 3000 खेड्यामध्ये माननीय मोदी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी जे गोष्ट सांगितली अत्यंत महत्त्वाचं आहे। हा भारत देशाचे 140 कोटी जनता ही माझी परिवार आहे। माझी जात जर म्हणत असाल तर युवा, माझी जात जर म्हणत असाल तर महिला, माझी जात जर म्हणत असेल तर किसान आणि माझी जात जर म्हणत असेल तर गरिबी, ही सगळं सांगितलेल्यामुळे संपूर्ण या देशातली गरिबीचं हटवणार असं त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे। आणि जोपर्यंत या देशातला नागरिक सुखी होत नाही, समृद्ध होत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही आणि मी थकणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मोदी सरकारची वेगवेगळे आयुष्मान असू द्या, घरकुल योजना असू द्या, ही लाभार्थीपर्यंत पोहोचलेला आहे। काही लाभार्थी अजून आहेत तो 2027 या विकसित भारत संकल्प यात्रेचं 3 मोठी गोष्ट आहे। नंबर 1, वेगवेगळ्या केंद्रातील योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवणं। दुसरं, ज्यांना योजना पोहोचलेल्या आहेत तर त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला। आणि तिसरं म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जन आंदोलन उभा करणं। जन आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरीब असतील, शेतकरी असतील, मजदूर असतील, युवा असेल, महिला असतील, यांचा विकास कसा होईल त्यासाठी प्रयत्न करणं हा विकसित भारत रथयात्रेचा उद्देश आहे। आपल्या देशात जो युवा पिढीची संख्या भरपूर आहे, पुढच्या भविष्यात विश्वगुरू होऊ शकते भारत, त्याच्यासाठी काय केलं? माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी काही दिवसापूर्वी माय भारत असा एक संकल्पना समोर मांडलेली आहे। त्यामध्ये युवा पिढीला मार्गदर्शन करण्याचं काम चालू आहे। भारत देश हा युवा देश आहे, कारण 140 कोटीपैकी 65% जनता ही 35 वर्षाखालची आहे आणि युवा म्हणलं की नवी इच्छा, नवी कार्यपद्धती आणि चॅलेंज घ्यायची ताकद युवामध्ये असते। म्हणून भारताचं भवितव्य खूपच चांगलं आहे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांसारखा नेता आपल्याला मिळाला आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत विकसित राष्ट्र बनणार, यामध्ये कुठलीही कुणाच्याही मनात शंका नाही। विरोधकांना सुद्धा मान्य आहे की भारताचा विकास झालेला आहे आणि भारताचा विकास होणार। नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना मी एवढंच आव्हान करतोय की आपण या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सामील व्हा आणि आपण आपल्याबरोबर हे जन आंदोलन उभा करून भारताचा विकास कसा होईल त्यासाठी। साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे।
गरिबांपर्यंत योजना पोहोचल्यात असं बोललं जातं आहे, मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी पाडे आहेत, त्यांची दुरावस्था आहे. आजही गरोदर महिलांना झोळी घेऊन दवाखान्यामध्ये आणावं लागतंय. आज हा जो विकसित भारत संकल्प यात्रा आहे ना, त्या माध्यमातून ट्रायबल एरिया असेल, आदिवासी एरिया असेल, झोपडपट्टी असेल, शहरी भाग असेल, सर्व ठिकाणी पोहोचण्याचं काम तर सुरू करतोय. ते तर सर्वांना इन्व्हॉल्व करण्याचं काम चालू आहे, म्हणून तर यात्रा आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.